नमस्कार सगळ्यांना. जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. मी अमोघ मंगेकर आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतोय. जी काल मी स्टोरी टाकलेली, आपण राईडवर चाललोय. खूप प्रचंड लाईक आले आपल्याला. माझा पण कॉन्फिडन्स बूस्ट झाला त्या गोष्टीने. तर आपण जी राईड करतोय ती बेसिकली 4 स्पॉट्सची असणार आहे. पहिलं असतात त्र्यंबकेश्वर, मग तिथून शिर्डी, तिथून शनी शिंगणापूर. शनी शिंगणापूर एक हिडन प्लेस आहे नाशिकला, ती पण आपण प्लेस कव्हर करणार आहोत. हिडन प्लेस असणार, नाव रिव्हील नाही करता का, ते तुम्हाला ब्लॉग वर माहितीच पडेल कुठे आहे कसं. आता आपण ब्लॉग चालू करणार आहोत, सो प्लीज कंटिन्यू राहा. तुम्हाला आवडला लाईक आणि सबस्क्राईब करा. आपण राईडची सुरुवात केली आहे राम मंदिर पासून. पुढे गेल्यावर 2 रस्ते आहे बेसिकली. एक हायवेसाठी आहे जो दादरला जातो, आणि एक रस्ता आहे तो सरळ जाऊन आपल्याला जेबीरावरून लेफ्ट घ्यायचे. तो आपण लेफ्ट घेऊन सरळ आपण पेट्रोल पंपच्या रेंजने जातोय. सरळ 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 जायचंय. बेसिकली राम मंदिरापासून राईड चालू केली. माझ्या मामासोबत मी निघालो तिथून, मामाला घेऊन घरातून. भाऊ आणि मला दोन्ही विक्रोळीला भेटणार आहेत. ते लोक पण ऑफिसला होते, मी पण ऑफिसवरून निघालो. थोडं काम होतं म्हणून ऑफिसला आलेलो. मी पण निघालो ऑफिसवरून. ट्रॅफिकमध्ये मध्ये भेटत आहे. बसवाले बघू शकतात कसे पण बस टाकतात मध्येच. सो राईड चालूच आता. फर्स्ट राईड आहे माझी अशी, मी चाललो ब्लॉगिंग करत, परत ट्रॅफिक आलं मध्येच. दुपारची वेळ आहे, आम्ही निघालो दुपारी. ऑफिस होतं म्हणून. नशीब शिफ्टचा रस्ता तरी खाली आहे थोडा इकडे. बघू आता कशी आपली राईड होते पुढे, अजून कसं काय असणार आहे. ट्रॅफिक तर दुपारची वेळ तर भेटणार एवढं तर आम्हाला वाटतंच आहे. पवई बघू शकतात. पवईला आपण आता पोचलो आहे ऑलमोस्ट. पवईला खाली उतरून पुन्हा लेक लागणार तुम्हाला हे लेफ्ट साईडला. पुन्हा लेकचा जो आहे हा. कॉलेजला असताना इथं खूप आलं आपण फोटोशूट करण्यासाठी. टाईमपास झालं आहे सगळं. इथून आता आपण लेफ्ट घेऊया. लेफ्ट घेतल्यानंतर आपल्याला पुढेच हा ब्रिज संपतो ना, तिकडे आपल्याला भाऊ भेटणार आहे. ते लोक हंटर बोलत आहे. तर आपण निघालो आता. इथून आपण सरळ 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 जाणार आहे. आता आपल्याला कल्याण ठाणे रस्ता मारत जायचं आता आपल्याला. बेसिकली आपण लोणावळा साईडला जातो फिरायला, तर आपल्याला पुढून लेफ्ट मारून ब्रिज करून राईट मारून जायचं, असं ऐरोली मार्गे पकडून. आपल्याला असं नाही, आपण सरळ जातो ठाणे पकडून जायचं. तर कल्याणवरून आपण आतमध्ये रस्ता जातो. आता आपण सरळ जाणार आहे. ट्रॅफिक म्हणजे नाही असं आहे, पण आहे थोडीफार. बघू शकतो तरी रस्ते खाली आहे दुपारच्या वेळी. हा पण सरळ ब्रिज मारला आहे. हाच ब्रिज पकडत आपल्याला पुढपर्यंत जायचं आहे एकदम सरळ. तरी ऊन एवढं नाही आहे, नॉर्मल आहे. जास्त हे नाही, मग चटके विटके लागत नाही असं काय. ट्रॅफिक लागली भाय. साडून जाऊया आपण. पूर्ण रस्ता खालीच आहे आता. एवढं तर काय वाटत नाही ट्रॅफिक असेल. पुढे एक मंदिर आहे, त्या मंदिरात आपण थांबून तिथे पाया पडणार आहोत. तो ब्रिज उतरल्यानंतर एक मंदिर लागतं, त्या मंदिरात आपल्याला पाया पडून आपण पुढे जायचं. मग देवाचे दर्शन जातो, तर देवाचे पाया पडायला पाहिजे ना स्टार्टिंगला पण. असं कसं चालणार नाही पडलं तर. इथेच मंदिर एक लागणार आता पुढेच आपल्याला, साईडलाच आहे. मग इथेच मंदिर आहे कुठेतरी. हां हे बघा, इकडेच मंदिर आहे. इथे आपण पाया पडूया. इथून आपण आपली पुढची आणि परत कंटिन्यू करणार आहोत. पाया पडून बाहेरचं साईडून बघू शकतात. तिथून पण निघालो. भाऊ आहे दोघं पण. इथून आता आपण निघालो आहे. दुपारची वेळ आहे तर आपलं ऊन पण भेटेल. ट्रॅफिक तर आहेच. बघू शकतो साडून गाडी काढतो आपण. वरच्या रस्त्यानं जायला पाहिजे, फटाफट गाडी चाललेली. चाललं साईडून. ट्रॅफिक आहे, आपल्याला लवकर पोचायचं आहे. ट्राय तर आहे लवकर पोचण्याचं. बघूया आता कसं काय ते. पुढे ट्रॅफिक पण आहे भरपूर आज. बघा कारवाला अजून गाडी दाबतोच आहे, साईडला घ्यायची सोडून. काय बोलायचं लागला. मी असं निघूया राईट मारून. तो गाडी पण लेफ्टला दावत होता म्हणून लेफ्ट घेऊया. रिक्षावाल्यामध्ये आला यार. रिक्षावाला साईडला देईल तर आपण निघूया. निघालो इथून. तर असं तरी खालीच आहे. बघा माझा भाऊ पुढे चालले दोघं पण. त्यांच्या आपण ओ माय गॉड, बघा गाडी बघू शकता तुम्ही. खूप जुनी गाडी, आताची नाही अशा गाड्या भेटत बघायला लवकर कुठे. रस्ते पण एवढे हे नाही आहे. आपण आता आलो आहे तर पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. जर आपण लेफ्ट करून जर खाली असं ब्रिजला
लेफ्ट राईट घेतो ना तर आपण उल्हासनगर कल्याण साईड जायला तो हे रस्ता आहे. तर आपण सरळ जायचं, तरी पण आपल्याला सरळ निघायचं आहे. आपल्याला ब्रिज पकडून जायचं आहे. ट्रॅफिक आहे हो, बघा गॅप काढायला बघा, ट्राय करूया. नाही नाही नाही, बुलेरोवाला गेला आपल्या बाहेर साईडून, पुढे आला. डबल सीट असताना कसं जरा भीती वाटते, पाठचा पण बसलेला असतो ना, त्याच्यामुळे पाय लागेल वेगेल कुठे काय त्याची थोडी भीती असते, म्हणून आपण हे नाही करत आहे. रस्ता खाली भेटला आपल्याला, पण निघालो आहे पूर्ण रस्त्याने. सुसाट गाडी सोडू आपण. हे टेम्पोत काय लोक असं असतात ना, कळत नाही, बांधून नेताना प्लॅस्टिक टाकून. पोलिसांना थांबवतात पण तेवढंच. अजून निघालो तर पुढे आपण काढून ह्याला घेऊन नव्हे राईटने. भाऊ बघा पुढे पुढे चालले आहे. रस्ते खूप बेकार आहे ह्या साईडचे. आपण ह्याच्या आधी राईड केलेली अक्कलकोटची, तेव्हा पण एवढे खराब रस्ते नव्हते, तेवढे रस्ते इकडे खराब आहे. ते तर पूर्ण आपण हायवे मारत गेलेलो, म्हणजे पुणे लोणावळा हे सगळं करत आपण गेलेलो. तिकडचे रस्ते पण चांगले आहे इकडच्या पेक्षा तरी, पण चालतं. निघालो आता पुढे. आपण एक नाश्ता करण्यासाठी, चाय पिण्यासाठी होल्ड घेणार आहे. जास्त वेळ नाही थांबणार, लगेच निघू तिकडून पण. तर हे हॉटेल आहे प्युअर व्हेज, तिथून खाऊन आपण निघालो इथून पण. आता आपण मारू आहे कासारा घाट पकडू होतो आपण. फर्स्ट टाईम मी ह्या घाटने आलो, म्हणजे बाय रोड मी शिर्डीला फर्स्ट टाईम आलो. याच्या आधी पण गेलो आपण ह्याला शिर्डीला, पण बाय रोड नाही कधी गेलो एवढं. आणि एकदा रात्री तर मी गेलेलो कारनी, पण तेव्हा काय संबंध मला हालत नव्हतं, रस्ते झोपून गेलेलो कारमध्ये, काय माहितीच नाही. तर आपण फर्स्ट टाईम असं बाईक राईडनी चाललो आहे. हो का, माझा भाऊ हंटर घेऊन चाललो आहे आणि आपण आपला ब्लॅक पॅन्थर घेऊन चाललो आहे. बघू शकतात फुल साईडचं पूर्ण व्ह्यूज, आणि पुढे डोंगर हे रस्त्यामध्ये थोडे खराब आहे. चालले आपण. पहिला वन वे एकच होता, आता डबल झालं आहे, जायला आणि यायला वेगळा रस्ता आहे. सो ते बरं झालं. एक तरी टाकतात रॉंग वे टाकणारच, त्याला काय बोलू शकत नाही आपण. जातो आहे तसं जायचं आता आपण. चाललो आहे. मोठे डंपर पण आहे, मध्ये येतात आहे. हा बघा, बघू शकतात कंटेनर पुढे पण आहे. आणि गाडी असे टाकतात नाही लोक. रस्ता खूप चांगला आहे, ट्रॅफिक नाही. मेन गोष्ट हे आहे घाटावर तर आहे, लवकर पोचायचं आपल्याला तिथे आपल्या लोकेशनवर, पहिल्या स्पॉटवर. रस्ता पूर्ण सुसाट आहे, गाडी दोघं पण पळवतच आहे. मजा आहे पण. झालं, घाट संपली आहे बघा. हा ट्रकवाला बघा पूर्ण लोड वन साईड गेलं चालवतो, कधी पडेल काय कळणार नाही, काय नाही. रस्ता खाली आहे, पूर्ण सुसाट रस्ता आहे. आपल्याला आता भेटला आहे. टोल आहे हा, साईडून गाडी घेऊया आपण फटफट. काय आपल्या टू व्हीलरला टोल तर लागतच नाही, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. एक दिवस असा पण येईल का टू व्हीलरला पण टोल लागेल. चाललं आहे आपण. आता आतमध्ये टर्न घेतला आहे हा. संध्याकाळची वेळ ऑलमोस्ट होत आला. आता सगळं काळोख व्हायला आलं आहे. गाव साईड एरिया हा, पण मस्तपैकी चाललो आहे. बघत व्ह्यू पुढे तुम्ही पूर्ण बघू शकता. आकाश कसं झालं आहे, ब्राउनिश टाईपनं हलकंसं. जंगल चालू आहे, बघू शकता. समोरून गाडी आला काय समजायलाच येत नाही, प्रकाशन काय दिसतच नाही. गाव एरिया पूर्ण, पब्लिक येत असते. मध्ये थोडी फास्ट पण पळू शकत नाही, तरी आपण ट्राय तर करतो पळवायचं. मध्ये पूर्ण काळोख आहे इकडे. तर बाजूला पण नदी आहे दोन्ही साईडला. समोरून गाड्याला काय दिसत नाही, पाखरं सगळी डोळ्यावर मारतात आहे. पूर्ण मास्के येतात चेहऱ्यावर, काय हे नव्हतं डोळ्यात. हेल्मेटची काच पण लावू शकत नाही, समोरचं दिसत नाही. गॉगल पण नाही लावू शकत. एक गॉगल होता ट्रान्सपरंट, पण घरीच विसरलो घाईमध्ये. चाललो आहे. तो हेझर लाईटने चालू ठेवले आहे, समजायला पाहिजे कुठे आहे मी ते. त्याच्या मागेच मग मी जातो आहे, मला पण समजेल. ऑलमोस्ट आपण आलो आता इकडे. हा गेट आहे आतमध्ये जायला. आपण आतमध्ये जाऊया. सरळ जायचं आपल्याला आतमध्ये. आता सरळ निघालो. पुढे भाऊ थांबला, तो पुढे गेला, आम्ही पाठीच होतो. तो बघा साईडला थांबला आहे तो.
त्याने हात दाखवला, चल पुढे निघालो. पुढे थांबलो ना आम्ही, पुढेच चाललो आता. तिथून आपण सरळ सरळ जाणार आहे. पुढे जाऊन एक गेट लागणार अजून एक, त्या गेटने आपण आपल्याला आतमध्ये जायचं. आता साईडला इकडे राहण्यासाठी सोय आहे. तिथून ऑलमोस्ट आपण जवळ आलो. माणसं चालत चालत चालली अजून पण. मंदिर मोस्टली 9पर्यंत बंद होतात, पण सोमवार आहे आज. बघूया कसं काय ते, गर्दी काय भेटते नाही भेटतं. गाडीला पार्किंग वेटिंगसाठी पण जागा पाहिजे, कसं काय बघूया. चाललोच आहोत आपण आता पुढे. सरळच आहे म्हणजे पुढेच गेट आहे, तर गेटने जायचं आपल्याला सरळ आतमध्ये. पब्लिक कशी पण उभी असते रस्त्यावरच, बघू शकतात. हा आपलंच आहे, पूर्ण घरच आहे. हो भाई, आतमध्ये आलो आपण. पूर्ण मार्केट भरलेलं आहे, बघू शकतात कसं आहे. पूर्ण चमचमाट असं आहे पूर्ण एकदम. बघा गाडीमध्येच लावून ठेवले भाईने, हिरो आहे. इथून पुढे जाऊन आपल्याला गाडी पार्क करायची आहे. पब्लिक बोलत टोईंगवाले येतात रात्री, पण एवढं रात्री कोणते येतात ते नाही माहिती, 8च्या नंतर. पण भाऊ बघतोय जागा, पुढे जाऊन बोललं आहे जागा म्हणून. पुढे चाललो आहे आता. तर नाही आहे कुठे जागा, बघू शकतात. राईटला बघूया कुठे आहे का. राईटला पण नाही, इथे लावूया आपल्या साईडला तर गाडी. इथून बघू शकतात पूर्ण कसं आहे. मंदिराचा हा एक्झिट गेट आहे. इथून पण एंट्री भेटते, पण ते VIP लोकांसाठी आहे. इथून आपण चाललो आहे आता. ते बोलले 2-3 तास लागणार, बघूया आता किती वेळ लागतो. बघू शकतो खालीच आहे. भाऊ आहे दोघं माझे. पाठी हा माझा मामा येतो आहे. तिच्याला लय बेकार असायला इच्छा बसून बसून त्याची, पण एवढं कधी बसायला नाही ना बाईकवर आम्ही. पूर्ण हे आहे, बघू शकतो. आतमध्ये गर्दी एवढी नव्हती आहे, आतमध्ये आहेत पूजा वगैरे सगळं चालू असल्यामुळे. सोमवार पण आहे, बघू शकतो आपण कसं हे आहे. शिवलिंगचं लाईन बघा आहे, गर्दी आहे आतमध्ये. पण 9 वाजता मंदिर बंद होतं, म्हणजे फटाफट हे करतात आहे. इकडे पूजा चालू आहे, खाली सगळी पूजा करतात आहे, बघू शकता तुम्ही. तिथे तर आतमध्ये पुढे जायला हे करतात आहे. दर्शन जास्त पुढे कोण अलाउड नाही, म्हणून तो लांबूनच करतो आहे. पूर्ण व्ह्यू आहे मंदिराचा, बघू शकता. आणि त्रिशूळ आहे शंकराचं, कसं शंकर देवाचं हे पण आहे. त्याच्यावर डमरू आहे, तो हे आहे. ही पूर्ण लाईन लावायची. 9 वाजायला आले, पण गर्दी आहे अजून. आणि इकडे बसायला आराम करू शकतो जरा. त्यासाठी ठेवलं इकडे शंकर पार्वतीचं एक फ्रेम आहे. ही इकडे शंकराचे फ्रेम आहे, सगळे फोटो काढतात आहे का, बघू शकतात. आणि ह्या पूर्ण इकडे फोटो सेशन चालू, सगळे आपले फोटो काढतात आहे मंदिरासोबतचं, बघू शकतात पूर्ण व्ह्यू. थांबा 1 मिनटं, मला पुन्हा व्ह्यू दाखवतो. बघा आता कसं आहे मंदिर, पूर्ण 1 नंबर.